नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आहे मक्याच्या शेतामध्ये. तर आपण पाहू शकताय कशा पद्धतीनं मकाचं उत्पादन या ठिकाणी यायला सुरू आहे. तर आज आपण डिस्कस करणार आहोत की कशा पद्धतीनं म्हणजे नफ्याच्या बाजू व तोट्याच्या बाजू या दोन्ही आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर पहिल्यांदा आपण जर विचार केला तर मका यामध्ये पारंपरिक पद्धतीनं आपण या ठिकाणी पेरणी केलेली आहे. पेरणी खर्च वगैरे तो तर असतोच. या ठिकाणी मक्याच्या पिकाला पाण्याची गरज ही जास्त असते. दुसरा विषय म्हणजे मक्याचं उत्पादन घेत असताना यावर अळीचा प्रादुर्भाव ही एक गंभीर समस्या अशा पद्धतीची आहे. तर आपण या ठिकाणी पाहू शकताय, या मक्याला जवळजवळ 2 ते 3 फवारणी करून देखील यावरची अळी अजून निघालेली नाही. तर यानंतर तिसरा आपला महत्त्वाचा विषय आहे की जेव्हा जसजशी मका ही वाढत जाते तसतशी यावर रान जनावरे किंवा विविध जी बाहेरील जनावरे असतात हे आकर्षित होत असतात व नेहमी नासधूसी करत असतात. हे सर्व झाल्यानंतर मग आपली मका येते. तर आपण या गोष्टींवर मात करण्यासाठी काही उपाययोजनाही बघणार आहोत. तर मकामध्ये उपाययोजना अशा आहेत की आपण ठिबक सिंचन ड्रिपद्वारे ठिबक सिंचनाची सोय सुरुवातीला केली पाहिजे व त्यामध्ये मक्याचे उत्पादन हे घेतले पाहिजे. अळीचा प्रादुर्भाव होण्यापूर्वीच आपण या ठिकाणी फवारणी करायची आहे, जेणेकरून अळीचा प्रादुर्भाव होणार नाही. कारण अळीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर ती कमी करणे हे अवघड असतं, पण आधीच तिचा नायनाट करणं हे जरा सोयीचं जातं. त्यानंतर आपण बघतो की आपण रुटीन मका ही करत असतो. तर आपण मार्केटमध्ये चौकशी करून स्वीट कॉर्न लावली पाहिजे, जेणेकरून त्यामध्ये थोडासा नफा हा जास्त प्रमाणात होतो. तर अशा पद्धतीनं मक्याची माहिती नफा व तोटा करणाऱ्या बाजू आपणास मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. तर आपणास ही माहिती कशी वाटली हे कळवा. जर एखादी अजून माहिती असेल आपल्याकडे जी की शेतकरी बांधवांना महत्त्वाची ठरेल किंवा उपयोगी ठरेल तशी असेल तरीही आम्हाला कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.